नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 17.1चा तिसरा प्रश्न सोडवणार आहोत. O इज दी सेंटर ऑफ दी सर्कल. फाइंड दी लेंथ ऑफ रेडियस इफ दी कॉर्ड ऑफ लेंथ 24 सेंटीमीटर इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 9 सेंटीमीटर फ्रॉम दी सेंटर ऑफ दी सर्कल. एक सर्कल दिले, सेंटर O आहे, एक कॉर्ड दिली, तिची लेंथ आपल्याला 24 सेंटीमीटर दिलेली आहे. ही कॉर्ड सेंटरपासून किती दूर आहे तर 9 सेंटीमीटर हे पण डिस्टन्स दिलेलं आहे. आपल्याला रेडियस किती आहे या सर्कलची ती फाइंड आउट करायची. रेडियस म्हणजे AO ही जर व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली तर आपली रेडियस प्राप्त होईल. आता मित्रांनो, हा परपेंडिक्युलर दिलेला आहे म्हणजे ह्या कॉर्डचे दोन इक्वल भाग होतील. दोन इक्वल भाग झाले म्हणजे हा टोटल कॉर्ड 24 सेंटीमीटरची आहे. म्हणजे इथे एक आपण पॉईंट देऊ, इथं समजा M पॉईंट देऊ आपण, म्हणजे AM इक्वल टू MB होईल. म्हणजे AMचं अंतर किती भेटेल आपल्याला 12 सेंटीमीटर. म्हणजे आता हा राईट अँगल ट्रायंगल होईल. OMA हा राईट अँगल ट्रायंगल होईल. हा राईट अँगल ट्रायंगल झाला की हा हायपोटेनस होईल. हायपोटेनस आहे आणि सर्कलची रेडियस पण आहे. जर याची व्हॅल्यू काढली आपण, लेंथ ऑफ AO फाइंड आउट केलं तर आपल्याला सर्कलची रेडियस प्राप्त होऊन जाईल. राईट अँगल ट्रायंगलमध्ये ह्या दोन साईड्स माहीत झाल्यात तर ही साईड काढून आपली रेडियस प्राप्त होईल. सोडूया स्टेप बाय स्टेप. प्रश्न ॲज इट इज आपण लिहून घेतलेला आहे. ही लेंथ दिलेली आपल्याला, कॉर्डची लेंथ, कॉर्ड AB 24 सेंटीमीटर आणि ह्या पॉईंटला आपण M पॉईंट नाव देऊ. ही लेंथ दिलेली आहे म्हणजे कॉर्ड 9 सेंटीमीटर दूर आहे वर्तुळा त्या सर्कलच्या सेंटरपासून. बरोबर आहे. आपल्याला ही व्हॅल्यू काढू आपण AO. लेंथ ऑफ AO काढली तर हीच रेडियस पण होईल आपली. बरोबर आहे. आता फ्रॉम फिगरमध्ये आपल्याला लेंथ ऑफ AB दिलेली आहे म्हणजे कॉर्डची लेंथ 24 सेंटीमीटर. लेंथ ऑफ OM 9 सेंटीमीटर. बरोबर आहे. OM 9 सेंटीमीटर अँड इथे 90 डिग्री अँगल दिलेला आहे आपल्या फिगरमध्ये. अँड सेगमेंट OM perpendicular chord AB. We know chordची property, the perpendicular drawn from the center of the circle to its chord bisects the chord. बरोबर आहे. मग आपण असं लिहू शकतो, देअरफॉर लेंथ ऑफ AM A पासून M पर्यंतचं डिस्टन्स किती येईल, लेंथ ऑफ ABच्या हाफ होईल. ABची लेंथ आपल्याला दिलेली आहे 24चा हाफ म्हणजे 12 सेंटीमीटर. देअरफॉर लेंथ ऑफ AM 12 मिळाली. आता ही साईड दिलेली आहे 9 सेंटीमीटर, ही 12 सेंटीमीटर काढली आपल्याला, तर ही साईड आपल्याला हायपोटेनस फॉर्म्युला यूज करून काढता आहे. आपलं पायथागोरस थेरम आपला इथे केला आपण राईट अँगल ट्रायंगलमध्ये, तर हा हायपोटेनस म्हणजे रेडियस आपली कॅल्क्युलेट होऊन जाईल. आता नाऊ इन तिथे राईट अँगल ट्रायंगलचा इन राईट अँगल्ड ट्रायंगल OMA, लेंथ ऑफ AO स्क्वेअर
लेंथ ऑफ AO square equal to AM square plus MO square. Length of AO square equal to length of AM square plus length of OM square. व्हॅल्यू टाकू आपण. AO म्हणजेच रेडियस आहे आपली, ती म्हणजे रेडियसचा स्क्वेअर. AMची व्हॅल्यू आत्ता आपण कॅल्क्युलेट केली 12, म्हणजे 12चा स्क्वेअर प्लस OM म्हणजे हे डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला 9 सेंटीमीटर, 9चा स्क्वेअर. 12चा स्क्वेअर 144 आणि प्लस 9चा स्क्वेअर 81. दोघांची ॲडिशन 5 2 2 225. देअरफॉर आर स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली, ही आपल्याला आरची पाहिजे म्हणून याचं स्क्वेअर रूट घेतलं तर याचं स्क्वेअर रूट येईल 15. बरोबर आहे. आरची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट झाली. इथं आपण रिझन लिहू शकतो. AO ऐवजी आपण आर स्क्वेअर घेतलं. रिझन काय? लेंथ ऑफ AO इज अ रेडियस of the circle. Hence r ची व्हॅल्यू काढली आपण, म्हणजे hence the radius of the circle is 15 सेंटीमीटर. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.